नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुरी पिकाला शेंडा खुडणीचे फायदे, त्याचबरोबर शेंडा कधी खुडावा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, साधारणपणे तुरीची पेरणी किंवा टोकन झाल्यानंतर आपल्याला किती दिवसाच्या टप्प्यानंतर आपल्याला शेंडा खुडणी करायची आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथमतः ज्यावेळेस आपण तुरीची लागवड करतो, लागवड केल्यानंतर 25 दिवसानंतर आपल्याला विरळणी करून घ्यायची आहे। आता विरळणी म्हणजे तरी काय, तर विरळणी म्हणजे ज्या ठिकाणी 2-2 झाडं आले असतील त्या ठिकाणचे एक झाड उपटून घ्यायचं आहे। पहिल्या लागवडीपासून 25 दिवसानंतर आपल्याला विरळणी करायची आहे। प्रत्येक झाडामधलं अंतर 9 इंच ते 1 फुटापर्यंत आपल्याला 2 झाडांमधील अंतर ठेवायचं आहे, की जेणेकरून त्या 2 झाडाला चांगल्या पद्धतीचा स्पेस त्या ठिकाणी मिळेल। अशा पद्धतीने विरळणी करून घ्यायची। त्याचबरोबर हाताने शेंडा खुडून घ्यायचा आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला आपलं तुरीचं पीक हे 50 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला मशीनच्या साहाय्याने किंवा यंत्राच्या साहाय्याने आपल्याला तुरीचा शेंडा खुडून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 50 दिवसानंतर आपल्याला तिसऱ्यांदा 75 दिवसानंतर 50 दिवसानंतर पुन्हा पुढे 25 दिवसानंतर म्हणजेच लागवडीपासून 75 दिवसांनी आपल्याला तिसरी खुडणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, या खुडणीमुळे काय होतं, शेंडा खुडल्यामुळे काय फायदा होतो, तर अतिरिक्त खालच्या बाजूने फांद्या फुटतात, जास्तीचा फुटवा तयार होतो आणि जास्त फांद्या फुटल्यामुळे आपल्याला अधिकचं उत्पादन त्या ठिकाणी मिळत असतं। अशा पद्धतीने आणि म्हणून शेंडा खुडल्यामुळे जे काही आपलं अन्नद्रव्य आहे ते वरच्या भागामध्ये पुरवठा होण्याऐवजी इतरत्र जे काही आपल्या फांद्या आहेत त्यांना त्याचा पुरवठा होऊन आपल्याला जास्तीचं उत्पादन, तुरीच्या शेंगा जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी मिळत असतात। अशा पद्धतीने शेंडा खुडणीचा फायदा आहे, तुम्हाला उत्पादन निश्चितच वाढणार आहे। त्यामुळे तुम्हाला सांगतो 25, 50 आणि 75 अशा दिवसानंतर आपल्याला तुरीचा शेंडा खुडायचा आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका। धन्यवाद।